शेतकरी मित्रांनो, मी ज्ञानेश्वर पाटील तुम्हा सर्वांचे पुन्हा एकदा तुम्ही जर पेजवरती फेसबुक आणि हा व्हिडिओ तुम्ही यूट्यूब चॅनलवरती पाहत असाल तर तुमचे पुन्हा एकदा स्वागत करतो। शेतकरी मित्रांनो, आता सध्या घडीला वातावरण चांगलं उघडीप आलेले आहे, त्यामुळे प्रत्येक शेतकरी हा कपाशी पिकावर फवारणी करण्याचा विचार करत आहे। त्यासाठी हा व्हिडिओ आपण बनवण्याचा प्रयत्न करत आहोत। गेल्या आठवड्यामध्ये खूप अशी पावसाची संततधार सुरू असल्या कारणामुळे खूप प्रमाणात रसशोषक किडींचा प्रादुर्भाव आपल्या कपाशी पिकावरती झालेला होता। त्याच्यासाठी आपण प्रभावशाली अशी एक फवारणी घेतली तर खूप असा आपला फायदा होणार आहे। तत्पूर्वी तुम्ही जर माझ्या पेजवरती नवीन असाल तर पेजला फॉलो करा आणि यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा। तर मित्रांनो, बऱ्यापैकी त्याला पात्या आणि फुलाचं रूपांतर बोंडांमध्ये होत आहे, तर त्याच्यासाठी आपण प्रभावशाली अशी कीटकनाशकांची फवारणी करणार आहोत। तर चला तुम्हाला मित्रांनो, तुम्हाला मी आता औषधांचं प्रमाण सांगतो। सर्वात प्रथम आपण डब्ल्यू या नावाचं कीटकनाशक आहे, त्यात डायनोटोफिरॉन आहे। डायनोटोफिरॉन हे तुडतुडे, मावा आणि थोड्या प्रमाणात पांढरी माशीचं नियंत्रण करतं। ते प्रतिपंप आपण 10 ग्राम वापरणार आहेत। त्यानंतर तोफ हे फुलकिड्यांसाठी आणि आपल्या कपाशी पिकाची एकदम चकाकी आणि ग्रोथसाठी खूप आवश्यक असं कीटकनाशक आहे। याचं प्रमाण आपण प्रतिपंप 25 ते 30 मिली ठेवणार आहेत। तसेच आता आपल्या कपाशी पिकामध्ये बोंड तयार व्हायला सुरुवात झालेली आहे, म्हणजे फुलपाकळीचं रूपांतर हे बोंडांमध्ये झालेलं आहे। तर अळीचा प्रादुर्भाव पण आपल्याला कुठं आढळून येतो। त्यासाठी आपण सुरुवातीलाच आपण इमामॅक्टिन बेन्झोएट हे श्रीकर कंपनीचं धीरा म्हणून एक कीटकनाशक आहे, याचा खूप जबरदस्त असा रिझल्ट मिळणार आहे। तर हे आपण प्रतिपंप 2 चम्मच यात 1 चम्मच येतो, प्रतिपंप 2 चम्मच असं हे प्रमाण ठेवणार आहे। त्याच्यानंतर काही प्रमाणात आता बुरशीचा पण प्रादुर्भाव आपल्या पिकांमध्ये आढळून येणार आहे। त्यासाठी आपण श्रीकर कंपनीचं कारझेप नावाचं एक फंगीसाईड आहे। त्यात 2 प्रमुख घटक आहेत, कार्बेंडाझिम आणि मॅनकोझेप, म्हणजे सिस्टेमिक आणि कॉन्टॅक्ट फंगीसाईड असे बहुउपयोगी असे बुरशीनाशक आपण त्याची पण फवारणी याच्यात घेणार आहे। याचं प्रमाण राहील 25 ग्राम प्रतिपंप। त्याचबरोबर सर्व औषधं आपल्या कपाशी पिकावरती चांगल्या प्रकारे अप्लाय झाले पाहिजे किंवा पसरले गेले पाहिजे। त्यासाठी आपण एक स्टिकर वापरणार सिलिकॉन बेस, कारण की पावसाचं वातावरण जरी नसलं तरी स्थानिक वातावरण निर्माण होऊन पाऊस जर आला थोडाफार तर आपलं औषधाचं नुकसान होणार नाही